तर मंडळी आता आम्ही फिरायला चाललो आहे अरे मेट्रोमधून, नंतर मग जे फेस्टिवलला, काळा घोडा फेस्टिवल. बघा आमची मंडळी. हां हां संडे आहे आणि संडे म्हणजे मुलांच्या सुट्टीचा दिवस, शाळेला सुट्टी. मग थोडं मुलांसाठी म्हणून आम्ही आज असेच निघालो आहे फिरायला. कुठे जायचं माहीत नाही बरोबर आहे, पण निघालो आहे. आता काय ठरतंय माहीत नाही. कुठे चाललो आता आपण? कुठे चाललो आपण? श्रिया कुठे चाललो? फिरायला. कुठे माहीत नाही अजून, ठरलं नाही अजून. बघितलं कुठे माहीत. काळा घोडा. काळा घोडा अजून ठरलं नाही, बघूया. अंडरमेट. कुठे चालला आहे तुम्ही? कुठे पण सांगा बोलू. माहित नाही कुठे चाललो का? हा हिला विचारा. हे प्लॅनिंग वाले, हे मास्टर माइंड हे. हो हिनेच सांगितलं, हिने ठरवलंय. वैदू काय कुठे चाललो आपण? माहित नाही. इशू की आमची इशू आहे. इशू आपण कुठे चाललो आहे? काळा घोडा असं काहीतरी, आय थिंक सो. काळा घोडा अँड सफेद घोडा. काय बोलतो मित्रा? माझा मित्र 12 दिवसानंतर आलेला आहे आज मुंबईत. कुठे कुठे फिरलास जरा सांगशील? मी पहिल्यांदा इकडनं गेलो कल्याणवरून गेलो दिल्लीवरून गेलो मी ताजमहलवरून गेलो आग्रावरून आलो मथुरावरून आलो गोकुळवरून वृंदावनमधून आलो मी प्रेम मंदिरमधून आलो मी गोवर्धन. त्याच्यानंतर मी आलो तिकडनं मथुराला परत आलो. तिकडनं गेलो तिरुपतीवरून पद्मावतीवरून चालत तिरुपती पद्मावती करत मी डायरेक्ट गेलो भवानी माता. त्यानंतर गेलो मी सोलापूर अक्कलकोट आणि अक्कलकोटवरून मी नंतर गेलो डायरेक्ट कपिलेश्वर. ते सगळं करून असं फिरत मी परत जोगेश्वरीला आलो. बघा जवळजवळ अर्धा भारत फिरलाय. असं दरवर्षी फिरत असतो माझा मित्र. खरं आयुष्य काय आहे ते जगायचं आहे, ते कसं कोणाकडे जगायचं ते बघायचं असेल तर त्यांनी निलेश मुळीकला येऊन भेटायचं. आधी जायचं, मस्त राहायचं, मस्त जगायचं. काय नाही पाठीमागे काय ना नंतर सेफ. चलो बाय. पुढे करूया आपण साठी तुझा पुढे. तर जावा. बघा ही आमच्याशी सगळी चिल्लर कंपनी. आम्ही वैदू आणि हा येतो, निलेश येतो दुसऱ्या रिक्षाने. हे आहेत ना पैसे? ओके पैसेवालेच आहेत तुम्ही. काय पैसे काय आहेत? चलो बाय. समज आम्हाला पण रिक्षा भेटली दुसरी आणि आम्ही रिक्षात बसलेलो आहे. वैदू, मी आणि निलेश मुळीक, स्वतः मालक. आता वैदू आमची काहीतरी बोलणार आहे. वैदू बोलणार. बोल ग. एवढ्या दिवसानंतर तुझा पप्पा आलाय, काय म्हणणं आहे तुझा पप्पाबद्दल? मजा करतोय ना पप्पा? संदीप व्हिडिओ बनवतोय मस्त आठवणीतले व्हिडिओ आहे. आम्ही नसताना पण आमची मुलं बघणार. व्हिडिओ बघत नाहीये. ह्या व्हिडिओ असतात ना ह्या सगळ्या आमच्यासाठीच असतात, भविष्यात आम्हाला बघायसाठी. आता आम्ही मेट्रो स्टेशनला आलेलो आहे, अंडर मेट्रो. आणि आमची कंपनी पुढच्या स्टॉपला गेलेली आहे. नेहमीसारखंच काहीतरी गोंधळ होतोच. ही बघा ही मेट्रो आहे, अंडर मेट्रो. तिकडनं येणार मेट्रो स्टेशन. वैदू अरे कुठे आलो आपण? कोणत्या स्टेशनला? बरोबर BKC ला जाणार. इथून आम्ही BKC ला जाणार. BKC वरून आम्ही पुढचं काय ठरवलं नाही, ते आम्ही सांगणार नाही, सस्पेन्स आहे. आणि आमची कंपनी पुढे सिप्सला आमची वाट बघतात आहे, तिकडे जातो आम्ही. बाय.
चालू 1 2 3 मेट्रो मेट्रो एक स्टेशन आधी ये बस आम्ही बसलो आहे आता मेट्रोमध्ये. मेट्रोमध्ये बसून चालू नाही झाली आणि चालू झाली नाही आणि थोडा वेळ चालू होईल हे मेट्रो. आमची कंपनी चुकली आहे जरा पुढे पुढच्या स्टेशनला भेटतील आम्हाला. आणि आता बोलीस ना वैदू बीकेसी ही आमची कंपनी आलेले आहेत सगळे. ये कसं वाटलं काय ग? एकत्र बसा ना सगळ्यांनी एकत्र बसा एकत्र बसा. कुठे मम्मी काय चांगली आहे ना मस्त ना इशू कसं वाटलं मेट्रो? आम्ही मजा केली. 1 2 3 जबरदस्त मेट्रो मस्त मेट्रो मस्त. तर आम्ही फायनली सगळे आमच्या फॅमिलीला घेऊन मेट्रोमध्ये आहे. आता निलेश मुळीक आपल्याला काहीतरी बोलणार आहे. काय माहिती आहे काय, ह्या ज्या सगळ्या व्हिडिओ शूटिंग आम्ही करतोय तर आम्ही दुसऱ्यांसाठी करत नाही. कोण काय बोलत असेल त्यांनी गेलं चुली आम्ही आज करतोय कशासाठी ह्या यूट्यूबवरती टाकणार फेसबुकवरती टाकणार. आम्ही आमच्या मुलाला सांगून ठेवलं आहे आम्ही समजा नसताना बघायच्या तुम्हाला फोटो लावायची गरज नाही. मस्त चलचित्र दिसणार आमचे समजलं काय मस्त असे आयुष्यभर आठवणी झाला म्हणून आम्ही व्हिडिओ शूटिंग करतोय ना. काय बरोबर ना ग? आईचं काय म्हणणं आहे? तुझं काय म्हणणं आहे? डन. काय म्हणते? कसं वाटलं मेट्रो? मस्त. काय काय बोलते ग? थोडं फॉरेन कंट्री सारखं वाटायला लागलेलं आहे. हळूहळू हळूहळू हे बघा आम्ही कुठे राहतो हे दाखवतात इकडे. काय बोलतो? अंडरग्राऊंड मेट्रो. आता अंडरग्राऊंड कशी जाते बघा. सगळं ट्रान्सपरंट होतं इथे उलट दिसतंय. आम्ही काय ना काही नाही दिसत काय नाही दिसत आहे. लोकलमध्ये जावा तुम्ही काही दिसत नाही. ही अशी मेट्रो. हे बघा साहेब बघा काय करतात आहेत. हो आता आमची मंडळी येतात पुढच्या स्टेशनला. वाट बघूया आपण त्यांची. मेट्रो बघ हे स्टेशन आलंय आणि ही आमची फॅमिली दिसते काचे बंद ना. स्टेशन आलं स्टेशन आलं स्टेशन आलं स्टेशन आलं स्टेशन आलं आणि आता आम्ही काळा घोडा फेस्टिवलला आलेलो आहे. वरची बाजू होती. खूप काय बघण्यासारखं आहे. निलेश मुळीक यांना आम्ही फॉलो करतो आहे.
सिया तर आता फोटो काढायला सुरुवात कर. तर आता आम्ही काळा घोडाजवळ आलेलो आहे आणि आता निलेश मुळीक आम्हाला थोडीशी काळा घोडाची माहिती देणार आहेत. या का असे जवळ जरा. पूर्वीपासून लागलेलं फेस्टिवलच नाही आणि काळा घोड्यामध्ये ना क्रिएटिव्ह असते. म्हणजे हाताने बनवलेल्या वस्तू ज्या आपल्याला पटकन समजत नाही. उदाहरणार्थ आता तिकडे बघितलं ना तर मुंबई दाखवले आहे, त्रिकोण दाखवले आहे, वरती पोल दाखवले आहेत लाईटीचे आणि त्याच्यानंतर खालती आहेत ना खालती घोडे दाखवले 3 आणि 3 घोड्यांचा आकार असा दिला आहे की एका आकार दिला आहे की असं लिहिलं आहे की बेस्ट, दुसऱ्याला लिहिलं आहे की ट्रेन. दुसरं म्हणजे काय हे जग जे चालले मुंबई चालली आहे अश्वगतीने चालली आहे म्हणजे घोड्याच्या गतीने चालली आहे आणि ते सगळ्या वस्तू कशात बनवल्या जातात. मागे प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा रंगाळ बनवला म्हणजे काय त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या रंगाळ्यासारखे फिरून टाका नको सोडून टाका रंगाळ्याने. तसं इकडे पण आहे. हे गर्दी करायला आलेत. हे बघा हे गर्दी करायला आलेत. हे बघा हे गर्दी करायला आले. हे कळणार नाही डोक्याच्या वरचा भाग. हा शूज दिसतोय ना घोडा आहे हा. घोड्याला निघडून असतं. हा आता हे बघ ना. हा सॉरी कुठे हा सांगत होतास काहीतरी. श्रेयाला इथे फोटो काढायचा आहे. कुठे हा हो अरे नाही काळा घोडा हे किती वाजून बघितलं. हा बोला काळा घोडा सगळ्यात बेस्ट आहे. हा बघा कसा सगळे मागे हा काय विषय दिला बनवशील काय गर्दी बघा केवढी. हा घोडा फेस्टिवलची गर्दी बघा. बघा अरे व्हिडिओ करतोय मी. एक मिनिट मस्त बघा. जाऊ एक मिनिट काळा घोडा इथे बघ. सिया ए परी फोटो काढा. परी इथे राणी बाजू कावळा उलटा झाला तिथे.
रंगीत घोडा. हा हे जवळ नाही लांब 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 लांब. अगं हे जवळ नाही. तुला बिये पाहिजे असतील ना. आता बघ हे बघ. वाटतो ना अपराध. विटी